शहरात शिवसेनेच्या मतांमुळे 2024 मध्ये भाजपचे 13% मतदान घटले आणि भाजपचा लीड 27,000 कमी झाला। ही मते 2024च्या निवडणुकीत निर्णायक ठरली, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले। सुजय विखे यांना 2019 मध्ये 1,08,807 मते मिळाली, जी एकूण मतदानाच्या 66.11% होती। मात्र 2024 मध्ये त्यांची मते कमी होऊन 1,05,849 वर आली, जी एकूण मतदानाच्या 58.77% होती। त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश लंके यांना 2024 मध्ये 74,263 मते मिळाली, जी एकूण मतदानाच्या 41.23% होती। या आकडेवारीवरून सुजय विखे यांच्या मतांमध्ये घट झाल्याचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश लंके यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे गाडे यांनी नमूद केले। या संदर्भात योगीराज गाडे यांनी अधिक माहिती दिली। आपण पाहिलं 2024 ची जी लोकसभा निवडणूक झाली नगर शहरात, 2019 लोकसभाच्या तुलनेत नगर शहराचं जे मतदान यावेळेस झालं तर त्यात स्पष्टपणे दिसून येत आहे की भाजपाचं मतदान 2019च्या तुलनेत घटलं आहे। 2019ला भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 1,58,000 मतं मिळाली होती आणि जे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते त्यावेळेस त्यांच्या तुलनेत त्यांना त्यावेळेस 66% मतदान मिळालं होतं, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 33% मतदान मिळालं होतं। मात्र 2024ला जर आपण पाहिलं तर जो 57,000चा लीड 2019ला भाजपाला मिळाला होता तो आता 30-31,000 वर येऊन टेकला। या निवडणुकीत 27,000चं जे मतदान जो त्यांचा लीड जो घटला आहे याचं प्रमुख कारण आहे शिवसेनेचे मतं। कारण की 2014 आणि 19ला शिवसेनेचे मतं हे प्रामाणिकपणे भाजपाला पडले होते नगर शहरात। त्या 2014ला दिलीप गांधीच्या मागे शिवसेना उभी होती, 2019ला सुजय विखेंच्या मागे शिवसेना उभी होती आणि प्रामुख्याने जी भैया राठोड यांची जी लोकप्रियता आहे नगर शहरामध्ये त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसला। इतिहासात आपण पाहिलं तर नगर शहरात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत कधीच 50,000 मतदान नगर शहरात गाठलं नाही किंवा 54,000च्या वरती गेले नाही। पण यावेळेस प्रथमतः आपण बघितलं की जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते निलेशजी लंके यांना 74,000 पर्यंत मतदान 74,500 मतदान नगर शहरात मिळालं आणि जो अपक्ष उमेदवार होता पिपाणी तर त्यांनी 4,500 मतं एक नगर शहरात घेतली। तर पाहिलं तर जवळ 78,000 ते 79,000 मतं मिळवली आहेत। हे प्रथमतः राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी नगर शहरात ही मतं मिळालेली आहेत आणि हे शिवसेनेचे मतदान जे यावेळेस निलेशजी लंके यांच्या मागे प्रामाणिकपणे उभं होतं हे आपण पाहिलं की हा शिवसेनेचा जो मतदान आहे जो एक 40,000 पर्यंत जो प्रामाणिक मतदार आहे अनिल भैया राठोड यांना मानणारा शिवसेनेचा हा पूर्णपणे निलेशजी लंके यांच्या मागे उभा होता। तर ह्या मतदानाचा जे शिवसेनेचं मतदान आहे याचा नक्कीच या निवडणुकीवर परिणाम झालेला आहे आणि शिवसेनेचं मतदान निर्णायक ठरलेलं आहे। फक्त नगर शहरात नाही, नगर तालुक्यात देखील मागच्या वेळेस शिवसेना बीजेपी सोबत होती, तिथं 52,000चा लीड दिला होता। नगर तालुक्यात देखील तिथं गाडे सरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने काम केलं होतं। यावेळेस आपण पाहिलं तर 52,000चा पूर्ण लीड तुटून जवळजवळ दोन्ही उमेदवार सारखे चाललेत। तर शिवसेनेचं नक्कीच निर्णायक भूमिका ह्या लोकसभा निवडणुकीत राहिलेली आहे हे आम्ही सांगतोय। आणि जे अजित पवार गटाची साथ सुजय विखेंना यावेळेस मिळाली तर त्याच्यातून पाहायला मिळालं की जरी राष्ट्रवादी अजित पवार गट सुजय विखेंसोबत होती पण जे मूळ काँग्रेस राष्ट्रवादीला मानणारा जो वर्ग आहे नगर शहरात तो तिकडे ट्रान्सफर झाला नाही, तो निलेश लंके यांच्याच मागे उभा राहिला आणि प्लस त्याला ऍडिशनल शिवसेनेचे मतं मिळाली। तर हे प्रमुख कारणामुळे जिथं भाजपचा टार्गेट होता 60,000चा लीड यावेळेस नगर शहरात तो 30,000 वर आला। तर याच्यात जे डिवायडेशन शिवसेनेचं मतदान शिफ्ट झालं, ट्रान्सफर झालं, तर नक्कीच आपण पाहतो की शिवसेनेच्या भूमिकेमुळं या लोकसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। आता राजकारण रोज बदलत राहतं। आता विधानसभेच्या वेळेस महाआघाडी अशीच टिकली तर नक्कीच शिवसेनेचं आमदार ह्या नगर शहराला मिळेल।
लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.